शिष्य महाराज, सृष्टी उत्पन्न होण्यात जर मुळीच क्रम नाही तर विरुद्ध क्रमाने लय चिंतनार्थ सृष्टीचा क्रम सांगितला आहे असे कसे म्हणता येईल? आणि साधकाने तरी मुळीच नसलेल्या पदार्थांचे चिंतन किंवा ध्यान करावे कसे? कोणत्या पॅराग्राफ होता? दृष्टी सृष्टीवाद सांगितलं का? क्रम बिम काही नसतो. दृष्टी सृष्टीवादाला युगपद आहे. दृष्टी सृष्टीवाद आहे ना. ज्या वेळेला जो पदार्थ दिसतो त्यावेळेला तो पदार्थ असतो. एरवी जो पदार्थ दिसतच नाही. काल भरपूर सांगितलं पण त्याला दृष्टी सृष्टीवाद असं म्हणतात. एक सृष्टी दृष्टीवाद, दुसरा दृष्टी सृष्टीवाद. सृष्टी दृष्टीवादामध्ये पदार्थ आहे नंतर त्याचं ज्ञान होतं. आणि दृष्टी सृष्टीवादामध्ये ज्या वेळेला पदार्थ पाहतो त्यावेळेला तो पदार्थ आहे. क्रम वगैरे काही नाही त्याच्यात. दृष्टी सृष्टीवादाचे स्वरूप आणि त्याविषयी शंका व समाधान. श्री गुरु बाबा रे, जसे ध्येयाचे स्वरूप असेल तसेच ध्यान करावे असा ध्यानामध्ये नियम नाही. ध्यान विधी वाक्याचे अधीन आहे. या संबंधी विशेष विचार याच तरंगात शब्दशक्ती निरूपणाचे प्रसंगी भाट्टमत खंडनात केला आहे. दृष्टी सृष्टीवाद दृष्टी सृष्टीवाद सांगितलं. 2004 तरंगात दुसऱ्या तरंगामध्ये दृष्टी सृष्टीवाद सांगितलं. वेदांताचा कोणता वाद आहे? दृष्टी सृष्टीवाद. दृष्टी सृष्टीवाद कशावरून निघाला? त्याने मिथ्यात्वाची शंका केली. मला स्वप्न कसं मिथ्या आहे आणि जागृती कशी मिथ्या आहे याच्याकरता तर शिष्याने प्रश्न केला. मला फरक आहे की स्वप्न आणि जागृतीमध्ये विलक्षणता आहे. जागृती म्हणजे स्वप्न, स्वप्न म्हणजे स्वप्नातले काल झालं की स्वप्नातले पदार्थ दुसऱ्या स्वप्नात राहते, दुसऱ्या स्वप्नात दुसरे, तिसऱ्या स्वप्नात स्वप्न पडते की नाही. स्वप्नामध्ये काय पदार्थ दिसतात ना आपल्याला. दुसरं स्वप्न पडलं, पहिल्या स्वप्नातले पदार्थ आहे का? पहिल्या स्वप्नातले आहे का? आणि जागृतीतले तेच आहे की. जागृतीत तुम्ही जागे झाले ते तोच माणूस तोच सगळं. पुन्हा दुसऱ्या जागृतीत गेला तरी पदार्थ कोणते? स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये विलक्षणता आहे की नाही? नाही सांगता येत. अरे बा, स्वप्नातून तुम्ही कुठे जागे झाला, पुन्हा दुसऱ्या दिवशी स्वप्न पडलं, पहिल्या स्वप्नातले पदार्थ आहे का? वेगळे वेगळे आहे का? आता पहा, पहिल्या जागृतीमध्ये तुम्ही झोपल्याने उठले मग तेच दिसते का नाही? तेच दिसते की पत्नी वगैरे. पुन्हा झोपला आणि पुढे जागा झाला तर तेच दिसतात का नाही? स्वप्नातल्या पदार्थामध्ये बदल आहे आणि जागृतीतल्या पदार्थामध्ये तेच दिसतात. आणि जागृतीप्रमाणे स्वप्नाप्रमाणे जागृती मिथ्या म्हणताय चाललंय ना आपले. त्याच्याकरता कोणता वाद सांगितला? पहिल्याच जागृतीतले पदार्थ दुसऱ्या जागृतीमध्ये असतात असं नाही. ज्याच वेळेला उत्पन्न झालेले असतात. स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये कोणताही ज्या वेळेला आपण पदार्थ पाहतो पूर्वीचा नाही त्याच वेळेला असतो. ज्या वेळेला ज्ञान असेल त्यावेळेला पदार्थ, ज्ञान नसेल तर पदार्थ नाही.
ज्ञात सत्ता त्याला म्हणतात दृष्टी सृष्टीवाद. याच्याकरता हे चाललेलं आहे. त्याचा क्रम बिम काही नाही वाचा. असो, जागृत पदार्थांचा आपापणामध्ये कार्यकारण भाव नाही. सर्व पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहेत. नाही पहा, सगळे पदार्थ कशाचे कार्य ब्रह्माचे आहे का? मग कोणाचे आहे? अविद्येचे आहे की नाही? अविद्या आणि माया सारखंच आहे. मायाचे म्हटले काय, अविद्येचे म्हटले काय. मग त्याच्यामध्ये कार्यकारण भाव कसा? एकाच अविद्येचे जे पदार्थ आहे, मग कार्यकारण भाव कसा? पुढे शुक्ती रजत किंवा स्वप्नाप्रमाणे अविद्या मृत्यूपहित साक्षीने सर्व पदार्थांचा प्रकाश होतो. म्हणून सर्व पदार्थ साक्षीभास्य आहेत. बघा, सगळे पदार्थ अविद्या कार्य आहे. सगळे पदार्थ त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व अविद्या कार्य म्हणजे अविद्याच पदार्थ रूपाने बनलेले नाही. तर दोरी आहे, त्या दोरीवर तर सर्प बसला. सर्प कुठून आला का? बरं, दोरीपासून सर्प होतो का? दोरीपासून सर्प झाला तर आपली स्थिती काय होईल? दांडका घेऊन धरावं लागेल. दोरीपासूनही सर्प होत नाही. दोरी सर्प झाली का? मग आता भासलाय की वाट काय? मग तो सर्प कोणाचं कार्य आहे? तसे जगात कोणाचं कार्य आहे? अविद्येचं. जे जे अविद्या कार्य असते ते मिथ्या असते. अनुवाद प्रमाणात वाचा. ज्ञानाकार आणि ज्ञेयाकार अविद्येचे परिणाम एकाच कालात उत्पन्न होतात आणि एकाच काली नाश पावतात. यावरून असे सिद्ध होते की जेव्हा पदार्थांची प्रतीती होते तेव्हा त्या प्रतीतीचा पदार्थ उत्पन्न होतो. पदार्थांच्या अज्ञान कालात तो पदार्थ नसतो. यासच शास्त्रात दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. ज्या वेळेला ज्ञान असेल त्यावेळेलाच पदार्थ. दोरीवर ते सर्पाचं ज्ञान नसेल तेवढा सर्प. एरवी काय नाही. दोरीला कुठं माहिती आहे माझ्यावरती सर्प बसला म्हणून? काय का माहिती आहे का तिला? म्हणून तर दोरीचे ज्ञान आणि सर्पाचा काय होतो भाग. दोरीच्या ठिकाणी सर्पाचा त्रैकालिक अत्यंत भाव आहे. दोरीचं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती होती. म्हणजे जे अविद्या कार्य असते तिथे मिथ्या असते. त्याला अध्यस्तच म्हणतात. अध्यस्त म्हणजे ज्याच्या ठिकाणी नाही त्याच्या ठिकाणी ते दिसणार. त्याला काय म्हणायचं? दोरी कुठं सर्प होते का? मग बसला याची. मग कोणाचं कार्य आहे ते? अविद्येचं. दोरीचं ज्ञान झालं सर्प राहत असतं का? कुठे जातं सर्व? दुसऱ्या खोलीत का? हळूहळू जातो का पळत पळत जातो? आपल्या कल्पनेतला आहे. तुमच्या गीतेमध्ये सुद्धा 9व्या अध्यायामध्ये नचमस्त आणि भूतानी मृत म्हणण्याचा भूत असतो मग आत्मा. कल्पनावाद म्हणतात. कल्पनेमुळे जगत नाही, कल्पना नसेल तर जगत नाही. दृष्टी म्हणजे वृत्तीज्ञान. ते ज्या काली असते त्याच काली सृष्टी म्हणजे पदार्थ असतो. असा दृष्टी सृष्टी शब्दाचा विवक्षित अर्थ आहे. दृष्टी बरोबर आहे. ज्या वेळेला ज्ञान त्यावेळेलाच पदार्थ. ज्ञान नसेल त्यावेळेला पदार्थ नाही. ते तत्वज्ञान आहे. बरं का? ज्याला झोप येत नसेल ना त्याला आणून बसवायचा. म्हणलं काय झालंय का? डोकं फिरलं काय? दोरी सरपण दोरी सरपण. तत्वज्ञान आहे ना. गीतेमध्ये तरी काय गोष्टी आहे का? तत्वज्ञान आहे. तत्वज्ञानाच आहे की. पुढे दृष्टी सृष्टीवादात पदार्थास अज्ञात सत्ता नाही, ज्ञात सत्ताच आहे. अद्वैतवादात हा सिद्धांत पक्ष आहे. या पक्षात पारमार्थिक व प्रातिभासिक अशा दोनच सत्ता आहेत, तीन सत्ता नाहीत. दोनच सत्ता. बाह्य पदार्थाची सुद्धा प्रातिभासिक सत्ता आणि ब्रह्माची कोणती? दोनच सत्ता आहे. तीन सत्ता काय नाही.
कारण सर्वच अविद्येचे कार्य आहे. मग सर्वच अविद्येचं कार्य असल्यामुळे प्रातिभाषिक होतात. आणि ब्रह्म जे आहे ते कोणाचं कार्य नाही, कोणाचं कारण नाही, म्हणून ते सदूर बसल्यामुळे त्याची कोणती पारमार्थिक होत पुढे. व तीन सत्ता मांडण्याची जरुरीही नाही, कारण सर्व अनात्म पदार्थ स्वप्नाप्रमाणे प्रातिभासिक आहेत. प्रतीती कालाहून अन्य काली अनात्म पदार्थास सत्ता नाही, म्हणून तिसरी व्यावहारिक सत्ता मांडण्याची जरुरी नाही. काही सगळे अविद्येचे कार्य आहे. मग सर्वांची सत्ता सारखी करत काय एकाच अविद्येचे कार्य आहे ना. भिन्न भिन्न हिशे वाटे होत असते का नाही. मग एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या ती काय हिचे वाटे आहे. दुसरा म्हणणं मला हिची वाटे द्या, सब काळात काय. मग एकाच आईचे काय मुलं आहे. त्याप्रमाणे हे जे स्वप्न अथवा जागृती एकाच अविद्येचे कार्य, थोडा फरक आहे बघा. स्वप्नस्थ पदार्थ हे जीवाच्या ठिकाणी असलेले अविद्येचं कार्य आहे, आणि जगामध्ये असलेले पदार्थ हे मायेचं कार्य आहे. पुढे दृष्टी सृष्टीवादात सर्व अनात्म पदार्थ साक्षीभास्य आहेत. प्रमाता प्रमाणांचे विषय कोणीच नाही, कारण अंतःकरण, इंद्रिये आणि घटादी सर्व त्रिपुटी यांचे ज्ञान स्वप्नाप्रमाणे एकाच काली उत्पन्न होते, म्हणून त्यांचा विषय विषयी भाव घडत नाही. त्याचा विषय भाव काय होत नाही, घडत नाही. एकाच वेळेला सिनेमा पाहणारे लोक असतात की नाही, तिथं क्रम दिसतो आपल्याला. क्रम आहे का तिथे. एकाच वेळेला 2 तासामध्ये चाललंय सगळं आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नामध्ये सुद्धा क्रम दिसतो, पण क्रम आहे का त्याच्यात. क्षणभर वेळ असते की नाही. युगपत दिसतात, काय दिसतात, मग त्याची सत्ता कोणती प्रतिभासिक. आणि क्रम आला तर मग व्यावहारिक राहायचे. व्यावहारिक पदार्थामध्ये क्रम असतो. क्रम म्हणजे एखादा एकदम आंबा येत असतो का, अगोदर क्रम आहे, त्याला मोहर यावा लागतो. काय आणि त्याच्यात 1000 विघ्न असतात. जोराचं वादळ आलं, झाडच जर आंबे गिंबे एवढे आले राखणदार ठेवावं लागतं. मला राखणदार कसा करतात, पण एवढ्या दिवसा आंबे सोडून देतात. ते चोरा इतके हुशार होतात बघा, दिवसा नाही चोराला, रात्री सोडून देतात. आपण संस्थेच्यामुळे नाही बरं का, काळजी करू नका. संस्थेचे पोरं आंब्याला खायला होत नाही. हात लावला तर करू देत नाही. इंद्रिये, अंतःकरण आणि घटादी विषय ही ज्ञानाहून पूर्वी त्रिपुटी असावी, मग नेत्रादीद्वारा अंतःकरण वृत्तीरूप प्रमाणजन्य ज्ञान व्हावे. परंतु अंतःकरण, इंद्रिये आणि विषय ही तिन्ही ज्ञानाचे पूर्वकाली नाही. ज्ञानाचे बरोबरच ही त्रिपुटी उत्पन्न होते, म्हणून त्रिपुटी पासून उत्पन्न होणारे कोणतेच ज्ञान नाही. कोणताही ज्ञान त्रिपुटी लागले. कल्पना करा, आपल्याला आहे एखादा पदार्थ गोड लागला, गोड काही लागला का नाही, आपल्याला त्रिपुटी पाहिजे ना. गोड लागल्यानंतर आंबा पाहिजे. नुसता आंबा पाहून गोड लागत असते का, त्याचा संयोग झाला पाहिजे. काय झाला पाहिजे आहे का नाही. आंधळ्या माणसाला दिसते का काहीतरी, पण दृष्टी नाही. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. त्रिपुटी असली तर कार्य होते. एरवी त्रिपुटी नसेल तर कार्य होत. जेवायला बोलावला पातळ ठेवून पदार्थच वाढत नाही. मग त्याच्यामध्ये दृश्य, दर्शन, दृश्य आहे का त्याच्यात. बरं, पदार्थ वाढवून ठेवले, जेवणारच नाही, मग काय करायचं. पदार्थाला खातात का. त्रिपुटी लागते. काय लागते. प्रमाणजन्य ज्ञानाचा विषय जागृत पदार्थ कोणताही नाही, म्हणून सर्व जागृत पदार्थ स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत.
जागृती बरोबर आहे. जसं स्वप्न तसेच जागृती. जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये कोणती विलक्षणता नाही, सारखे पण आहे. पुढे जागृतीत काही पदार्थ मिथ्या रूपाने व काही सत्य रूपाने ज्ञात आहेत आणि अनंत कालाचे आहेत. त्यात काही नष्ट होतात, काही त्याचप्रमाणे दुसरे उत्पन्न होतात. अशी प्रपंचधारा सारखी चालू आहे. जसं झाडा कमी पडली झाड नाही काय, ऋतू आला की बरोबर पाणी, पहिले पानं गळतात, दुसरे पानं होतात. हा क्रम सृष्टीचा आहे, सगळ्याला लागू आहे तो. माणसाला आता हे पहा, गेल्या वर्षीच्या हरिपाठाला विद्यार्थी होते, आता आहे का ते? आता या वर्षी कोणतं आहे की, पण आता गेल्या पुढच्या वर्षी कोणते? या वर्षीचे विद्यार्थी कल्पना करत नव्हते, पुढच्या वर्षाचे विद्यार्थी कल्पना करत. अव्यक्त आधी भूतानी सारखा प्रवाह काय आहे, चालूच आहे. प्रवाह कुठे बंद? कृत प्रेता द्वापर, पुढे पुन्हा कली संपला की कली म्हणजे भांडणाचा युग नाही काय. सतयुग वेगळं, भांडणाचा युग वेगळं. राम अवतार मध्ये धर्म नांदत असे. एक ग्रस्त आपला शेत विकत घेतला तर खोदायला लागला, त्याच्यामध्ये मोहराचा अंडा मिळाला. मोहरा कशाचे असते? लोखंडाच्या का सोन्याच्या? मग त्याने पाहिलं शेत आपलं नाही, शेत कोणाचं विकत घेतलं त्याचं आहे. त्या मालकाला बनवलं, नाही पाहिजे अंडा सापडलेलं आहे, हे शेत तुमचं होतं, घेऊन जा. तर म्हणलं अंडा जरी सापडला असला तरी ते शेत माझ्यापेक्षा राजाच्या मालकीचे आहे. सगळे इस्टेट कोणाच्या मालकीची असते? एखादा मास्टर प्लॅन निघाला तुम्हाला गप्प बसावं लागतं, समोर घर पाडतात, ते काय जमत नाही. मग म्हणलं तर राजाला देऊन टाका. राजाने म्हणजे महाराजाचा आहे, देऊन टाका अंडा. राजा म्हणला माझाही नाही, माय कोणाचा लोकांचा. मग तो अंडा भर बाजारात ठेवला. कशाचा अंडा? मोहराचा अंडा. कुठे ठेवला? आणि माणसं पाहतात, निघून जातात. दिवस निघून 2 दिवस झाले, अंडा जसाच्या जसा. आज आपण तो प्रयोग करतो, म्हटलं तर काय होईल? अंडा काय ठेवणार आहे, दिसणार नाही. अंडा नाही, कोणता युग आहे काय? सगळा दहशतवाद म्हणा, धर्म काय जाऊ दे. आस्तिक लोकांपेक्षा नास्तिक लोक जास्त पुढे. तिचा उच्छेद कधीही होत नाही, म्हणून जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत प्रपंच प्रतीत होईल आणि ज्ञान होईल, तेव्हा प्रपंच सत्यत्वाने प्रतीत होणार नाही. जोपर्यंत ज्ञान होत नाही प्रपंच प्रतीतच होत राहणार. ज्ञान असोत नसोत. मग बदल कशामध्ये होतो? ज्ञान होण्याच्या पुढे प्रपंच सत्य वाटतो, ज्ञान झाल्यानंतर प्रपंच काय वाटतं? नित्य वाटतं. ज्ञानाचं कार्य तुम्ही मंगल कार्यात गेले बरं का, फुल पाहता तोपर्यंत फुलं असं वाटते खरोखरच फुल आहे, आणि एकदा फुलाला हात लावल्यानंतर कोणता निश्चय झाला? कोणता निश्चय झाला? फुल नसून काय कागद आहे की. प्रारंभी फुलाच्या ठिकाणी कोणती पद्धती होती, आता कोणती होती आहे? माझं ज्ञान झालं की मिथ्याच आहे, नरूपमस्य. ज्ञान पण ज्ञान झालं पाहिजे ना, तत्पर्यंत परिमार्गितव्य. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत बरं ती गोष्ट सांगून चांगलं नाही. एखाद्याची झाली होत आहे तुमचा आग्रह असेल तर सांग.
पंडित एका बाईने ध्यान दिला, मंत्र दिला कशाचा न सांगलं बरं. मग पंडितजी जेव्हा लागणार बाईनं स्वयंपाक म्हणजे लहान मुलं बघा, आणि स्वयंपाकघरामध्ये बाई स्वयंपाक करायची, शेजारीच कोण मग त्या मुलगाने काय केला, देवधर्म केला. देव कुठे सापडला बाहेर, त्याने पोराने देवधर्म केला. त्याच्यावर ते एक टोपल्याचं पाललं घातलं. पंडितजी जेवायला बसले, सगळं जेवण उत्तर झालं. ते पंडितजी विचार करायचे, मला टोपल्या खालचं का वाढत संशय आला, काहीतरी पदार्थ असला. पंडितजीला इच्छा आहे कुठपर्यंत टोपलं बाजूला होत नाही. इच्छेचा विषय आहे का म्हणजे शरीर दुःखाचे, रोगाचे सगळा भाग बघून जातात. तर शरीर आहे का नाही हे अपवित्रच म्हटलेलं. म्हणून हा संसार कसा आहे, चिरकाल टिकणारा आहे का दिसण्यापुरता आहे, टिकत असते का. बालपण गेलं की तरुणपण येतं, तरुणपण गेलं की पुढे मरण येतं, पुन्हा आणखी जन्माला येतं. त्या ज्ञानप्राप्तीची साधने वेदगुरु आहेत, त्यापासून परमसत्यतेची प्राप्ती होते. अशा रीतीने जागृत व्यवहारात कित्येक पदार्थांचे मिथ्यात्व, कित्येक पदार्थांचा नाश, कित्येकांची उत्पत्ती आणि कित्येकांना वेदगुरूंपासून संसार दुःखाचा नाश आणि परम पुरुषार्थांची प्राप्ती, हे सर्व स्वप्नाप्रमाणे अविद्याकृत मिथ्या आहे. जसं स्वप्नामध्ये आपण पाहतो, जशी धारा दिसत असते तशी ते आणखी जागृतीमध्ये दिसते. जागृती आणि स्वप्न याच्यामध्ये कोणती विलक्षणता नाही. काही दिसतं आपल्याला स्वप्नातल्या प्रमाणे. कुठं गायन चाललं आहे तर कुठं काही चाललं आहे, तर कुठं नृत्य चाललेलं आहे, कुठं पत्र, कुठं सत्ता चाललं आहे, कुणाचं कीर्तन चाललेलं आहे, आणि कुठं मसनामध्ये मड झालेली आहे. हे सगळं दिसतंय. जसं स्वप्नामध्ये तसं जागृतीमध्ये. स्वप्न आणि जागृतीमध्ये कोणती विलक्षणता नाही. म्हणून स्वप्न आणि जागृती सत्य नसून काय मिथ्या आहे. थोडे क्षण मात्र स्वप्नामध्ये बहुत काल प्रतीत होतो आणि जागृतीप्रमाणे बहुत कालाचे स्थायी पदार्थ प्रतीत होतात आणि त्या पदार्थांपासून बहुत काल भोगही होतो. म्हणून जागृत पदार्थांची स्वप्न पदार्थांहून यत्किंचितही विलक्षणता नाही. जसं स्वप्न तसं जागृती, जसं जागृती तसं काही नाही. त्याच्याकरता ज्ञान व्हावं लागतं ना. जोपर्यंत अज्ञानामध्ये असतो त्याचा खपत बघा. एकदा ज्ञान झालं की मग संपलं सगळं. स्वप्न कुठपर्यंत खरं वाटतं, जागा होईपर्यंत. आणि एकदा जागा झाला की स्वप्न खरं वाटतं का. म्हणजे जागृती सत्य कुठपर्यंत, ब्रह्मज्ञान होईपर्यंत. अविद्येची अनिला बघित होता प्रभूच्या. जागा झाला म्हणजे स्वप्न नाही स्वप्न. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा झाला जागृती नाही. पुढे सर्व अनात्म पदार्थ मिथ्या आहेत हे सिद्ध झाले. मग सगळे स्वप्नाप्रमाणे जागृतीचे म्हटले पदार्थ हे सुद्धा सत्य नसून काय, त्याला हेतूला देऊन सांगतात. ज्याला उत्पत्ती असते त्याला काय असते, नाश असते. कोणताही पदार्थ उत्पत्ती आली की काय असते, ना म्हटलं तरी सुद्धा नाही का. ना म्हणून राहिलं देहाच्या गावा आली, जन्म मृत्यूची या सोयी. देहात आला ना तो मग एक ना एक दिवस राम बोला बाई, मग मी मरणार नाही असं म्हणतात. तिरगे बांधा वाटत. मग ठरलेलं आहे जन्म आणि मृत्यू
मग म्हटलं याच्यामध्ये म्हातारपण जन्म मृत्यूच्या राहावे आधी दुःख दोष जन्मही दुःख पुन्हा मृत्यू दुःख मध्यंतरी पुन्हा ते दुःख नाना प्रकारचे दुःख असतात ना रोगाचं दुःख पण ते दुःख असं म्हणतात पुढे शिष्य महाराज ही ईश्वर रचित सृष्टी अनंत कल्पापासून अनादी आहे. त्यात ज्ञानी मुक्त आहेत आणि अज्ञानी बद्ध आहेत. कोणी प्रपंच करून आनंदात आहेत, कोणी दुःखात आहेत. अशी प्रपंचधारा सारखी चालू आहे. ती जर स्वप्न समान म्हणावी तर एक क्षण घटका किंवा प्रहर कालपर्यंत स्वप्नाप्रमाणे असावी आणि स्वप्नाप्रमाणे अल्पकालस्थायी संसार असेल तर बंद अनादी कालचा आहे असे म्हणता येणार नाही. स्वप्न आणि जागृतीमधला फरक आहे. जागृतीमध्ये दीर्घात काल आहे बरं का. आपल्याला काल दिसतो की बरोबर एकाएकी आंबे येतात झाडाला काय काय काल लागलं काय अरे आपल्याला काल दिसतो ना देश दिसतो काय दिसतो काल दिसतो त्याच्यामध्ये क्रम दिसतोय वेळ दिसते स्वप्नामध्ये दिसते का स्वप्नामध्ये क्षण वर्ध पडते किती पडते एक क्षण म्हणतात ना क्षण म्हणेपर्यंत ती राहत नाही 7 क्षणाचा एक आहे तो 1 मिनिट होतो किती क्षणाचा तो क्षण दाखवणारा काटा फिरत असतो त्याला कोणता काटा म्हणतात सेकंद काटा सेकंद माझे क्षण तिथल्या भाषेत काय म्हणायचं त्याला क्षण म्हणायचं हा महिन्यापर्यंत काटा पुढे जातो क्षणभर तर स्वप्न पडते मग त्याच्यामध्ये दिसणारी दृश्यसृष्टी इतक्या अल्प वेळामध्ये दिसते त्या अर्थी ते सत्य नसून काय पण जागृती तशीच आहे पुढे. आणि बंध निवृत्तीकरिता सांगितलेली श्रवणादी साधने ही व्यर्थ होतील. कोट्यवधी वेळा स्वप्नाप्रमाणे प्रपंच मिथ्या आहे असे श्रवण केले. शास्त्र विचार करून प्रपंचाच्या मिथ्यात्वा संबंधाने सांगितलेल्या युक्तींचा विचार करून मिथ्यात्व ठरले. तरी अविद्येचा असा काही विलक्षण प्रभाव आहे की जागृत व्यवहारास मिथ्यात्व म्हणते वेळी मन मिथ्यात्व विषयी साशंक होतेच. तुझं किती लाख प्रकार जरी सांगितलं तरी सुद्धा जातच नाही का किती सांगा एखादा माणूस त्याला सांगितलं आहे क्षणभांगूर आहे मग तो म्हणतो इतर माणसं मरतात मी मात्र जिवंतच आहे जिवंतच राहतो मी जिवंतच राहतो असं म्हणेपर्यंत एखाद्या दिवशी रामभाई माणसाला भ्रम आहे दुसरी माणसं मरतात मी मात्र मरू शकत नाही याला भ्रम म्हणायचं म्हणून सगळे तुम्ही आम्ही कशात वावरणारे लोक भ्रमामध्ये वाढले हे सगळं भ्रमाचं हे आहे विषयामध्ये सुख आहे सुद्धा काय का देहाला मी म्हणणं आहे सुद्धा काय मग सगळ्यात भ्रम कशा निवृत्त होतात ज्ञान झालं विचार सगळा चौथ्या तरंगात गेला त्याचा मुख्य विषयच होता बघा विषयात सुख नसून आनंद आत्माच किम स्वरूप आहे काय असं बोलले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख करत राहील कोणता तरंग चौथा तरंग याच्या जगात मिथ्यात्व सांगितलेलं जाऊया असं अनादी कालच्या प्रपंच सत्यत्व निश्चयाचा हा परिणाम आहे. जी गोष्ट शास्त्र प्रमाण विचार युक्ती आणि विद्वद अनुभव यांनी निश्चित झाली तथापि त्या गोष्टीविषयी मन साशंक होणे हे दैव दुर्विलासाचे लक्षण आहे. पंडिताला सुद्धा ब्रह्मा तुमची आमची गोष्ट काय कोणारी सगळं प्रपंच मिथ्या आहे आम काय सांगणार तुम्हाला सांगितलं नाही कांदे वांगे खाऊ नये म्हणून पुराणी भाव सांगतो आणि समोर आले म्हणजे ताव मारायचा मग सत्याचं टिकते का म्हणते
एक पोरगा आजारी पडला, बंद आपलं हे खाण्यामध्ये तरबेज असलेला, कोणी गोड खाण्यात तरबेज, तिखट मीठ खाण्यात तरबेज, कोणी तापाने फणफणला बघा. पण डॉक्टरने सांगितलं, म्हणलं हे पप्पा सणाचा दिवस होता, म्हणायला काय करू नका, सणातले पदार्थ देऊ नका, दळलेले वगैरे. मग घरच्या लोकांनी सांगितलं आम्ही मुळे दिलं नाही तर ताप वाढेल म्हणला. वैद्य सांगून गेला, याच्या करता आपलं काय मीठ भाकरी केली. आणि पुढे याची जी वासना होती ना, ताप जरी आला तरी शरीराला ताप आला, पण वासनेला कुठं ताप आला. वासना तशीच आहे. मग सगळ्या लोकांना रात्री झोपू दिले. बरोबर मध्यरात्री स्वयंपाकघरात जाऊन मारलो, भज्यावर ताव मारला. आणि ताप काय झाला मग वाढला. बोलवा वैद्याला, बोलवा वैद्याला, वैद्याला. वैद्याने विचार केला, मला ताप वाढला कसा. त्याला विचारलं, म्हणलं खरं सांग, कोण पत्ते केलं का. मला मुळीच नाही, खरं सांग म्हणलं. खरं सांगितलं, औषध मिळेल. नाही तर म्हणलं राम बोला बाई, माझं रात्री चूक कबूल केली. म्हणलं सगळ्याला झोपा दिलं मध्यरात्री. आणि भज्यावर काय लावला, मग जास्त नाही खाल्ले, 2च भजे खाल्ले. वासना आलं का लक्षामध्ये. किती प्रयत्न करा, वासना निवृत्त होणे फार कठीण आहे. पुढे तशाच प्रकारची या शिष्याची स्थिती असल्यामुळे त्याने वरील शंका केली आहे. श्री गुरु, बाबा रे, येतपर्यंत तुला अनेक वेळा प्रपंच मिथ्यात्वाची सिद्धी करून दिली. त्यात हेही सांगितले की सिद्धांत मतात बंद मोक्षाचा किंवा वेद सद्गुरूंचा पारमार्थिक सत्यत्वाने अंगीकार नाही. हा सगळा प्रपंच कसा आहे, सत्य नसून मिथ्या आहे. बंधही सुद्धा सत्य आहे, पुढे आहे ना. सत्य जर ब्रह्म असतात, किती जरी आणखी केलं तरी बंधाची निवृत्ती झाली. आहे का. खरा साप कुठे दोरीच्या दर्शन जातो का, काठीवाल्या करतो, पाठलाग करतो. ज्या अर्थी बंध निवृत्त होतो त्या अर्थी तो मिथ्या असला पाहिजे. नित्य आहे म्हणता निवृत्त होतो. सत्य पदार्थ अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त होत नाही. आणि अधिष्ठान ज्ञानाने जो निवृत्त होतो तो सत्य नसून काय असतो, चैतन्य मात्र नित्यमुक्त आहे. अविद्येचा परिणाम चैतन्याचे ठिकाणी नाना प्रकारचा होतो, त्यास विवर्त म्हणतात. त्या विवर्त पदार्थाने आत्मस्वरूपाची यत्किंचितही हानी होत नाही किंवा लाभही होत नाही. परिणाम वेगळा आहे, विवर्त वेगळा. विवर्ताच्यामुळे कोणाची हानी होत नाही. बरं का. दोरीवर ते सर्प बसला, दोरी विषयुक्त झाली का. खरोखरच दोरीवर सर्प आहे का तुमच्या कल्पनेत आहे. आणि कल्पनेतलाच पदार्थ काय होतो, निवृत्त होतो. दोरी जशी ज्या पुढे समज की एखाद्या दोरीवर साप भासला तर ती दोरी विषयुक्त होत नाही किंवा मालेचा भ्रम झाला तर सुगंधी होत नाही. त्याप्रमाणे आत्म्याचे ठिकाणी वैदिक कर्माचा किंवा उपासनेचा व्यवहार झाला तरी पुण्योत्पत्ती होत नाही किंवा. बरोबर आहे. पापोत्पत्ती आणि पुण्योत्पत्ती. काल्पनिक असेल तर पुण्यही नाही, पापही नाही. सत्याचा बुद्धीमुळे होत असते. पुढे किंवा अत्यंत निषिद्ध व्यवहार झाला तरी त्यापासून आत्म्याचे ठिकाणी पापोत्पत्तीही होत नाही. आत्मा असंगाच्या असंग असतो. एखाद्या आकाशाला थापड मारली, आकाशाला लागत असते का. आकाशाला कोणता किती पाऊस पडला तरी आकाश भिजत नाही. किती ऊन तापलं तरी आकाश काय होत नाही, गरम होत नाही. आकाश भिजलं तर कुठं वाळू घालायचं. आकाश जसा किती थंडी पडली तरी आकाश जसा तसा आत्मा जसा
त्याच्यावर काही परिणाम होत नाही. शरीर म्हातार होते, आत्मा जसा तसा पुढे. आत्मा असंग एकरस आहे. जगत कालत्रयी झाले नाही म्हणून त्याचा निषेध करण्याची आवश्यकताही नाही. कोणी बद्ध नाही, कोणी मुक्त नाही, अशी वास्तविक स्थिती आहे. तात्विक दृष्टा विचार केला, हा भेद जो असतो तो आपल्या कल्पनेने असतो. अनेक मुळामध्ये भेद कुठे आहे म्हणून मग तो आपण आपल्या कामाकरता भेद पडत असतो. वास्तविक कोणी मुक्त नाही, कोणी बद्ध नाही, कोणी आपण पाडलेले भेद आहे. ईश्वराकडून होणारी विलक्षणता वेगळी आणि आपल्याकडून होणारी वेगळी, दोघे भेद असतो. आपल्यातला भेद हा नाहीसा होत असतो. भेद आहे तुम्हाला सांगितलं ते दोन भाऊ आपले राम लक्ष्मणाप्रमाणे वागत होते. पुढे काय झालं मग त्यांच्यातला थोडा वाद झाला. दोघांना दोन मुलं होते. एका दिवशी हा कुठे गेला तुला ऊस आणला होता आणि तो ऊस द्यायचा त्या ऊसामध्ये ऊसामध्ये थोडा फरक असतो. बुडाकडून कसा असतो, शेंड्या करून पानझड असं द्यायला लागला बा. ते काय स्वतःचा पोर कोणत्या भागाने आला, मोठ्या भावाचा माझं त्याने पाहिलं असं केलं. हे कोण पाहिलं, मोठ्या भावाने पाहिलं. लगेच मग जेवण झालं. म्हणलं बाबा, म्हणलं का हिची वाटी करून टाकलेली मध्ये आला का ते भेद. तेव्हा गेलं की पाचव्या तरंगामध्ये भेदा दुःखाला काय कारणीभूत आहे. जाऊ दे. म्हणून आज ईश्वरी याच्यामधला भेद नष्ट होत नाही आणि आपल्या एक कल्पनेने आलेला भेद नष्ट होऊन जातो. असं किती जरी केलं तरी गाढव काय होत नाही. आपला भेद नष्ट होत पुढे. हे मांडुक्योपनिषदाच्या कारिकेत गौडपादाचार्यांनी स्पष्ट सांगितले आहे. दिसणारे जगताचा स्वीकार करून बोलावयाचे म्हटले तर अविद्या आणि अविद्येचा परिणाम जगत याचा चैतन्याशी कोणत्याही काली संबंध नाही असेल कसा. जगत झालेच नाही हा मुख्य सिद्धांत आहे ना. म्हणून प्रतीत होणारा बंध, वेदगुरु, श्रवणादी साधने, समाधी किंवा मोक्ष या सर्वांची प्रतीती स्वप्नाप्रमाणे अविद्याजन्य आहे. कळायला कधी सांगायला ऐकतील, कळायला ऐकतील. आता सगळं जर एकच परमात्मा आहे, त्यात व्यतिरिक्त सगळं कसं आहे नित्य आहे असं म्हटलं नंतर. मला ज्ञान देणारा गुरु नित्य, ज्ञान घेणारा एक शिष्य नित्य. तो वेदही सुद्धा वेदांत शास्त्र असू दे, फक्त सत्य गुण आहे. ब्रह्म सत्यम जगत जीवा ब्रह्म अजातवाद म्हणला. कोणता वाद? एकमेव अद्वितीयम ब्रह्म. बाकी हे सगळं काय होत असते, बाकीच्या सर्वांच्या पोटी नाश लागलेला असतो. हे अविद्या कार्य, सगळं जगात अविद्या कार्य आणि ब्रह्म मात्र कोणाचं कार्य नाही. आणि त्यांच्या ठिकाणी होणारी बहुतकाल स्थिरतेची प्रतीतीही अविद्याजन्यच आहे. हा सिद्धांत न जाणता किंवा अनंत कालाच्या संस्काराने पुन्हा पुन्हा निष्कारण प्रपंच सत्य वाटत असल्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की स्वप्नाप्रमाणे जागृती मिथ्या असेल तर क्षणभर किंवा घटकावर प्रतीती व्हावी, पण पुन्हा तो विचार करणे अवश्य आहे. आपल्याला असं वाटत असते, पण पुन्हा 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 किती जरी वेळा सांगितलं तरी प्रपंच सत्य होऊ शकत नाही आणि ब्रह्म मिथ्या होऊ शकत नाही. या विचाराच्या योगाने ब्रह्म कसं राहणार सत्य आणि प्रपंच कसं राहणार मिथ्या. पुढे अरे निद्रा दोषामुळे क्षणमात्र असणाऱ्या स्वप्नामध्ये अध्यापक, अध्ययन, वेद, शास्त्र,
पुराण अध्ययन करता कर्म आणि कर्मफल यांची प्रतीती होऊन त्यांचे ठिकाणी सत्यतेची व स्थिरतेची भ्रांती होते. तसेच जागृतीचे पदार्थही सर्व मिथ्या आहेत, त्यांचे ठिकाणी असणारी सत्यतेची व स्थिरतेची प्रतीती होते, तो भ्रम आहे. वास्तविक मिथ्या नाही. मग सत्य का वाटते? भ्रम आहे आपल्या ठिकाणी. कासा मानेला संसार सत्य संसार म्हणजे सत्य आहे असं समजणं आपला भ्रम आहे. ज्ञानाने तो भ्रम काय होतो? निवृत्त होणं. आणि भ्रमाचे वेदांत शास्त्र कशा करताय? भ्रमाने बोध दिला मध्ये सांगायचे भ्रांती दिसू लागली नाचत प्रेम चंदे एका जनार्दनी भ्रम जात असत. तत्ववेत्याच्या ठिकाणी भ्रम नसतं, आपल्या ठिकाणी काय असतं? भ्रम आहे. वेदांत शास्त्र काय म्हणून जाई होतो माते आम्ही विष्णुदास. पुढे यावरून तू असा निश्चय कर की मी तुझा सद्गुरु, तुला केलेला उपदेश, तू शिष्य आणि तुला प्राप्त होणारा मोक्ष ही सर्व मिथ्या आहेत. जसे अग्रज देवास स्वप्नामध्ये मिथ्या प्रतीतीचे विषय सद्गुरु वेदाधिक अनिर्वचनीय उत्पन्न झाले, तसेच आता तुझ्या प्रतीतीचेच असणारे विषय मी सद्गुरु आदी करून सर्व अनिर्वचनीय मिथ्या आहेत. आता हे सर्व सत्य नसून तरंगाचं तात्पर्य काय आहे? स्वप्नाप्रमाणे जगत कसं आहे, जागृती कशी आहे, सगळं शेवढा आणखी आपण आतापर्यंत जे वाचलं ना सार एवढाच आहे. कोणतं सार आहे? स्वप्नाप्रमाणे जागृती काय आहे याच्याकरता एक अग्रज देवाचं काय सांगणार आहे? स्वप्न सांगणार आहे. आणि त्या स्वप्नामध्ये काय काय घटना झाल्या सांगणार आहे. तो विषय कधी सांगू? विषयच संपत आला होता. आलं ना संपत, नसलं आलं तरी आज एखादं आहे ना इथेच